नीलिमा रवींद्र काजळे कुसूर इथे राहते. मी पुष्पमोती हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेला आहे आणि मी इथे 2 वर्ष राहून गेलेली आहे. पण या सगळ्या एकंदरीत पाहता माझा फ्लॅट साठेखत झालेले आहे. त्याच्यात खरेदी खत त्यांनी मी 2015 पासून त्यांच्याकडे मागते खरेदी खत. ऐका ना, ही जी इमारत आहे इथं तुमचा फ्लॅट आहे. हो, काय नाव आहे इमारतीचं? पुष्पमोती. कुणी बांधली इमारत? अंबर शेठ परदेशी. बर, किती साली बांधली? 2009 ला आम्ही त्यांचं हे केलेले, त्यांच्याशी व्यवहार केलेला. काय घेतलं फ्लॅटचं दुकान? फ्लॅट घेतले किती रुपयाला? 5 लाख. त्यावेळेस किंमत काय 5 लाख ठरली? 5 लाखाला घेतले. कागदोपत्री पण 5 लाखाला घेतले. बर, तुम्ही 5 लाख दिले का त्यांना? हो. आणि कागद बनवलाय? कागद 60 खत झालेले. त्यावेळेस फक्त 60 खत झालेले. त्यांनी सांगितलं सगळं झाल्यानंतर आम्ही खरेदी खत तुम्हाला करून देऊ. आता 15 वर्षापासून खरेदी खत झालं नाही? नाही, अजून अजिबातही खरेदी खत झालं नाही. मी त्यांना सारखी फोन करते मोबाईलवर, कधी शेट कधी खरेदी खत होणार आहे. तर ते म्हणतात माझं बोलणं सीओशी झालेलं आहे. मी याच्यामध्ये विचारलेलं आहे, नगरपालिकेवाल्यांनी सांगितलं पुढच्या आठवड्यात तुमचं काम होणार आहे. असं 2015-16 पासून ते मला सारखं झालं. सीओशी मी मॅनेज केलेलं आहे. अजून नगरपालिकेत माझं मॅनेज झालेलं आहे. आता 8 दिवसाच्याच कालावधीत तुमचं खरेदी खत होणार आहे असं ते मला प्रत्येक फोनमध्ये सांगतात.